बॅगा भरून ठेवलेल्या होत्या आणि त्यामुळे आमच्या बॅग अशा बाहेरच ठेवाव्या लागल्या. आम्ही बाहेर ठेवल्या सगळ्या. तिकडचे आहे ना मामा झोपलाय. इथे माझी सीट आहे, इथे मामीची सीट आहे, इथे झोपते मी, इथे झोपणार आहे. आणि सकाळी आता आम्ही निघणार, डायरेक्ट सकाळी उठणार आणि परत बॅग आपण बाहेर काढून पुढे जाणार. पहिले मी बॅग वगैरे हे करताना मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण खूप गडबड झालेली. लास्ट 10 मिनिटात आम्ही स्टेशनवर येऊन पोहोचलो. आपण सकाळी भेटू. सकाळी आपण आता बरोबर 8 वाजेपर्यंत ट्रेन पोहोचेल. 8 वाजता ट्रेन पोहोचली का आपण तिथे सावंतवाडी होतो तेव्हा आपण भेटू. तोपर्यंत आता झोपूया आम्ही सगळेजण. वाजता 7:41 वाजले आणि आता आम्ही कणकवलीमध्ये पोहोचलो. कणकवलीचं स्टेशन बॅक साईडला पण तिकडे पण आहे आणि या साईडला असं दाखवते. आणि हिरण माझी छोटी उठली पण आहे. त्यानंतर कुडाळनंतर सावंतवाडी. बॅग वगैरे आम्ही सगळे त्या बाहेर काढून ठेवले. तिथून डायरेक्ट खाली उतरून आम्ही उतरलो. कणकवलीमधून आता आम्ही जस्ट सुटलो आता कुडाळमध्ये. फक्त उतरताना पाऊस पडता का म्हणे, बाकी आम्हाला काही नाही प्रॉब्लेम. आम्ही आता जस्ट सावंतवाडीमध्ये पोचलो आहे. मी 2 बॅग आणले, अजून बॅग आणताय. चला इथं आपण नंतर जाऊन सावंतवाडी स्टेशन. छोटी झोपली सावंतवाडीचं स्टेशन जाते. गाडी आमची तिकडे बॅग घेऊन जायचे. अजून मामाने येतो तो तिकडे थांबला. छोटी लुबा काम तर मी घेतो जातो. चला मग आता आपण बघू सावंतवाडी जायचं आहे का डायरेक्ट डेगवेण बांधा डेगवी. हे आम्ही पुढे घेतो पण इथे हाती दे हलका नको.
9 वाजलेत आणि आम्ही आता जस्ट सावंतवाडीत पोहोचलो. सावंतवाडीत आता फुलं घ्यायची आहेत. फुलं घेऊन मग आम्ही घरी जाऊ. जस्ट आता आम्ही पेट्रोल पंपाकडे मुथूट फायनान्स राजपूर तिथे आणि लोकांची गडबड पण चालू आहे. सगळी साहित्याची दुकानं आणि हा पेट्रोल पंप. झोपडी झोपली आहे. फायनली आपण गावी पोहोचलो 10 बॅगा घेऊन. 2-3 नाही 10 बॅगा आणि पर्स मोजून 12 बॅगा. बाबू 13 आणि बाबूची बॅग 14. बाबू 13 आणि बाबूची बॅग 14. असे 14 गोष्टी आम्ही घेऊन आलो. आणि असं नाही की हलके, खूप जड. हो बाबूच्या 2. अरे मी हज होतोय गाडी येतो जसो गाडी हो ही ग्लास इतकीच होती हात कसो घातली चला आम्ही पोहोचलो. ही बघा आमच्या आईली खडे बिना चपलाचे असे लंगडत चलते गे पाय काला काय ना लागतात म्हणा. चला आम्ही घरी आलेलो आहे आता. काका बरे मा अरे सगळ्यांका आता बाबू विचारतो नको
ब्लॉग एंड करूया आता. आवडतो, आंघोळ वगैरे करतो आणि रेडी होतो. परत बघू सावंतवाडीत पण जायचं आहे. आणि तुम्हाला माझा ब्लॉग हा कसा वाटला आहे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता आम्ही गावी आलो, तुम्हाला सगळे व्हिडिओ मी दाखवणार आहे, कोकणातले गणपती आणण्यापासून वगैरे सगळे. आणि माझे ब्लॉग नक्की बघा. आवडले तर लाईक सबस्क्राईबर नक्की करा, कमेंट करा. मला सांगा तुम्हाला कसं वाटतं आमचं गाव आणि कोण कोण सावंतवाडीतले कोकणातले आहे त्यांनी कमेंट करा आणि मला सांगा. चला तर मग बाय. पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.